रायमुळशी स्पोर्ट क्रिकेट क्लब संघानं अतिशय चांगला सामना जिंकला. गोलंदाज बाबा निशान एक जबरदस्त वेगवान गोलंदाज. पहिलं षटक स्ट्रायकर फलंदाज बंटी रायकड अर्थातच शेखर. पहिला चेंडू जोरदार फटका मिडविकेटच्या दिशेला क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी मिसफील्ड झालेली. पायचंय पहिला रन कंप्लीट केला. दुसरी नव्हतोय का दुसरा रन घेण्याच्या प्रयत्नात चांगलं क्षेत्ररक्षण चांगली पैकी परंतु रन काय वाचू शकला नाही. 2 धावसंख्येनं खातं खोललं शेखरनं आपल्या संघासाठी. वैयक्तिक आणि संघाची धावसंख्या होती ती बिनबाद 2 धावसंख्या. बाबा एक वेगवान गोलंदाज. बाबानं अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती. तोच एक वेगवान गोलंदाज बाबा. राईट आर्म राऊंड तो टाकलेला चेंडू पुन्हा एकदा जोरदार फटका मारायच्या पर्यंत क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे जेल होतोय का. जेल हातातून सुटला परंतु त्याचे संघ सहकारी त्याच्या समेत आले आणि जेल टिपला. कॅच पकडला तो 2 क्षेत्ररक्षकांनी किरण चौधरी आणि दुसरा प्रवीण यांना जेल टिपला. मॅन ऑफ द मॅच आकर्षक ट्रॉफी तुम्ही पाहतच असाल. अतिशय चांगली स्पर्धा मॉर्टर ट्रॉफी 2025 त्या स्पर्धेमध्ये प्रत्येक मॅन ऑफ द मॅच प्लेअरला क्वालिफायच्या सामन्यामध्ये आकर्षक ट्रॉफी देण्यात येणार आणि त्याच्या समेत थम्सअपची बाटली एक चांगलं कोल्ड पाणी कोल्ड वॉटर पाहिजे त्या प्रकारचं आहे. दोन्ही संघाच्या कडक फोटो आला क्रिकेट वार्ता फलंदाज नवीन फलंदाज ज्यानं अगोदरच्या सामन्यामध्ये केली होती जबरदस्त फटकेबाजी तोच एक विस्फोटक आक्रमक फलंदाज किरण पोकळे. तसं म्हटलं तर आतापर्यंत कित्येक तरी स्पर्धेमध्ये कमबॅक केलंय. खूप दूरवरती होता हा फलंदाज परंतु या चालू वर्षामध्ये खूप मेहनतीनं रोज नियमित सराव करताना आपल्या संघाला कित्येक तर वेळा अडचणीतून बाहेर काढणारा षटकार किंग अर्थातच पोलाड या नावानं ओळखला जाणारा किरण पोकळे. एक या धावसंख्येवरती समाधान मानलं गेलं. अनेक दमदार फटकेबाज फलंदाज त्याच्या समेत आहेत. ओल्ड इज गोल्ड एक जबरदस्त फलंदाज तोच अविनाश रामगुडे अर्थातच पप्पू सर. बघूया कशा प्रकारची फटकेबाजी करतो. अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा त्यांना दमदार फटकेबाजी केली होती. एक जबरदस्त फटकेबाजी करत आपल्या संघाला विजयी खेचून दिलं होतं आणि एक उत्तुंग फटका षटकार मारून सामना फिनिश केला होता. तेच विस्फोटक आक्रमक फलंदाज ओल्ड इज गोल्ड कशाला म्हटलं जातं जे मॉर्टर ट्रॉफी 2025चे ब्रँड अँबॅसिडर म्हणून त्यांची नियुक्ती झाली तेच एक जबरदस्त विस्फोटक आक्रमक फलंदाज पप्पू रामगुडे सर स्ट्रायकर फलंदाज. बघूया पुढचा चेंडू ओरपी चेंडू त्याच पद्धतीचा मनगटी कलात्मक फटका महेश बॉलच्या पाठीमागे महेश कडून का चार क्षेत्ररक्षण झालेलं. एक रन तो काय वाचू शकला नाही. एक रन वरती समाधान मानावं लागलं. या एक धावसंख्येनंतर निलेश धमिष्टे क्रिकेट क्लब संघाची धावसंख्या होती ती 1 बाद 4 धावसंख्या. षटक क्रमांक पहिलाच आतापर्यंत 4 चेंडू झालेले 5 षटकांचा सामना. त्यामधील पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक बॉलला वेग देण्याच्या प्रयत्नात खूपच दूरवरती चेंडू ठेवला. पंचांचा इशारा अवांतर वाईड. पंचनामवंत पंच केतनवीर यांच्याकडून चेंडू कोणत्या प्रकारचा चुकणं म्हणजे फार अवघड. खूप मोठा अनुभव आहे त्यामुळे पंचांना त्यांना अवांतर चेंडू दिला गेला वाईड. या वाईड धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या ती 5. पुढचा चेंडू या चेंडूवरती एक मोठा फटका येणं फार गरजेचं परंतु द्विधा मनस्थितीमध्ये वेग दिला गेला. जोरदार अपील केला. पंचांचा इशारा पूर्णतः आकाशाकडे एक बोट जेलबाद. अप्रतिम वेग अचूक टप्पा आणि फलंदाजाला जखडून ठेवायच्या प्रयत्नात होता. फलंदाज होतो जेलबाद. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये स्वतः संघ नायक मोहनदादा मारणे आणि या संघाची संघबांधणी म्हटलं तर आमचे जीवलग मित्र एक जबरदस्त लंगोटी यार किरण चौधरी यांना या संघाची चांगलीच संघबांधणी केलेली आहे आणि एक नवीन खेळाडूंना संधी दिलेली आहे. एक मोठा प्लॅटफॉर्म आहे तो मॉर्टर ट्रॉफी 2025चा. नवीन फलंदाज षटकार किंग अष्टपैलू खेळाडू एक तंत्रशुद्ध फलंदाज
अतुल धोत्रे सर. आणि यांनी या स्पर्धेमध्ये नव्हे तर अगोदरची एक स्पर्धा झाली होती तीच NB ट्रॉफी. त्या स्पर्धेमध्ये एक उत्तुंग फटका षटकार मारून सामन्याचं चित्र बदलवलं होतं. तो सामना पराभवाच्या छायेत चालला होता. आम्ही सुद्धा घराकडे निघालो होतो, परंतु अतुल धोत्रे सरांना काय फटकेबाजी करून सामना पूर्ण फिरवला होता आणि आपल्या संघाला विजय खेचून दिलं होतं. तेच षटकार किंग, एक तंत्रशुद्ध फलंदाज अतुल सर, स्ट्रायकर फलंदाज वेगवान गोलंदाज बाबा. राईट आर्म ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करत असताना जोरदार मारलेला फटका स्क्वेअर लेगच्या दिशेला आल्या आल्या मारला उत्तुंग फटका, ग्राउंडचा फटका चौकार. आणि या 4 धावसंख्येनंतर आपल्या संघाला कमबॅक करून दिलंय ते अतुल धोत्रे सरांना. एका षटकानंतर संघाची धावसंख्या होती ती 2 बाद 9 धावसंख्या. सामना येतो 5 षटकांचा, त्यामध्ये 2 षटकं पॉवर प्लेचे असतील, त्यामध्ये 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर तैनात असतील. पॉवर प्लेच्या षटकामध्ये घेतलेला एक खरपूस समाचार, एक जबरदस्त फटकेबाजी करत असताना अतुल आणि त्यांच्या समोर असणार ओल्ड इज गोल्ड फलंदाज पप्पू रामगुडे सर. आउटफील्ड बघितलं तर चारी बाजूला ग्रासमय असणार आहे मैदान आणि अशा या ग्रासमय मैदानामध्ये कोणत्या प्रकारची फटकेबाजी केली तर सहजासहजी ग्राउंडचा फटका मारला तो चौकार जाऊ शकतो, परंतु तो गॅपनुसार तुम्ही फटकेबाजी केली माझे. एक मोठी पार्टनरशिपची फार गरज आहे. इथे धावांचा पाऊस होतोय. कोणताही फलंदाज जर जास्तीत जास्त पिचवरती थांबून खेळला तर जास्तीत जास्त तो चौकार षटकार मारण्याची तुमच्याकडे ती क्षमता असते, ती तो करू शकतो. आणि त्याच पद्धतीची फटकेबाजी दोन्ही फलंदाज करत असताना संघ अडचणीत आहे आणि त्या अडचणीतून बाहेर यायचे. नवीन गोलंदाज छोटा पॅकेज बडा धमाका गोलू यादव. बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करतोय गोलू. RMD अर्थातच श्री छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीयचं मैदान वारजेतील त्या मैदानावरती नेहमीच सराव करत असतो. आउटसाईडला चेंडू गेला पंचांचा इशारा, पूर्णतः बाहेर चेंडू निघत असताना एक दमदार चेंडू टाकला, स्लोवर चेंडू मिड विकेटला मारायच्या प्रयत्नामध्ये फलंदाज फसला गेला. चेंडू जमिनीलगत राहिला म्हणून फलंदाजाला त्या चेंडूचा अंदाज घेता आला नाही. त्यामुळे फलंदाज निर्धाव चेंडू गेला, पंचांचा इशारा, अवांतर लेग बायचा. अवांतर धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या होती ती 10 धावसंख्या. पुढचा चेंडू गोलवरती केलेला एक मोठा प्रहार चौकार जातोय का महेश बॉलच्या पाठीमागे. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी, आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्या. काय क्षेत्ररक्षण केलेलं महेश यांना. गोलवरती केलेला एक मोठा प्रहार आणि ओल्ड इज गोल्ड आहे ते स्ट्रायकर फलंदाज अविनाश सर. बघूया ते सुद्धा कशा प्रकारची फटकेबाजी करतात, त्यांच्याकडे खूप मोठा अनुभव. छोटा पॅकेज बडा धमाका गोल्या गोलंदाज करतोय. बघूया पुढचा चेंडू, पुन्हा एकदा जोरदार मारलेला फटका, प्लॅन चेंडू, एक जोरदार फटका, क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे मिस फील्ड झालेला, एकदम गचाळ क्षेत्ररक्षण झालं ते शुभम कडून. तो आपल्या संघासाठी एक रन काय वाचू शकला नाही. 2 धावा घेतल्या. या 2 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या होती ती 13 धावसंख्या. चांगली गोलंदाजी करतोय गोलून. आतापर्यंत या षटकात कोणत्या प्रकारचा मोठा फटका मारू दिला नाही. तसं म्हटलं तर पॉवर प्लेच्या षटकाने पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक तैनात असताना 30 सर्कलच्या बाहेर चांगली गोलंदाजी करतोय तो गोलू. परंतु यातील राहणाऱ्या चेंडूवरती 2 षटकार, एक चौकार एक चौकार एक चौकार एक चौकार षटकार आला तर पूर्ण सामन्याचं चित्र बदलू शकेल. ती क्षमता पप्पू सरांकडे आहे. बघूया व्यत्यय आलेला गोलंदाजाला का फलंदाजाला. तोपर्यंत वेट अँड वॉच. पंचांचा इशारा वेटचा. पुढचा चेंडू, शॉर्ट पिच चेंडू, जोरदार फटका, किहून फटका मारायचा होता. इथे तुम्ही एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला कव्हरचे फटके जरी मारले तरी धावा येऊ शकतात, कारण उतार आहे त्या दिशेला. तुम्ही तिथे फटकेबाजी केली तर चौकार येऊ शकतो, कारण ती क्षमता सरांकडे आहे. परंतु इथे मैदानाची भूमिका, आपण या मैदानामध्ये कशा प्रकारची फटकेबाजी करून कशा प्रकारची भूमिका निभावायची हे त्यांना पूर्णतः जाण आहे. अनुभव खूप मोठा आहे. परंतु गोलू. बघूया पुढचा चेंडू, जोरदार फटका, मिड विकेटच्या दिशेला मारलेला उत्तुंग फटका, एक टप्पा घेतोय तो चौकार. केतन सरांचा दिलेला इशारा 4 रनचा. या 4 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या होती ती 2 बाद 18 धावसंख्या. महागडे षटक म्हणावं लागेल गोलूचा. खूपच शॉर्ट पिच चेंडू टाकतोय, परंतु इथे या पिच वरती गोलंदाजी करायची असेल तर साधारणतः बॉलला वेग देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एकदम स्लोवर चेंडू पडला गेलेला आहे. उन्हाचा रकाडा आहे, त्यात उन्हाळा जास्त असल्याने गोलंदाजाची दमछाक होत आहे. परंतु इथे स्टॅमिना राहणं फार गरजेचं आहे आणि ती क्षमता गोलूकडे यंग स्टार गोलंदाज आहे, 22 स्टार गोलंदाज आहे. बघूया पुढचा चेंडू, पुन्हा एकदा खूपच दूरवरती चेंडू ठेवला. पंचांच्या इशाऱ्यावरती अवलंबून पंचाने त्याला नो बॉल घोषित केलेला आहे आणि थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये विचारलं गेलेलं आहे. बघूया रिव्ह्यू घेतलेला आहे कशा प्रकारची, आणि रिव्ह्यू पूर्णतः पंचांचा आहे, कोणत्या खेळाडूचा नाहीये. नो बॉल साठी विचारलेला आहे, म्हणजे क्रीजच्या बाहेर चेंडू पडलेला आहे, लाईनच्या पूर्णतः बाहेर चेंडू पडलेला आहे, तो पाहायचा आहे. अक्षय अर्थातच
बाबूभाई. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये अप्रतिम चेंडू, जबरदस्त वेगात चेंडू टाकायचा प्रयत्न केला होता, परंतु पंचांना त्याला नो बॉल घोषित केला होता आणि तो थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये स्वतः छोटा पॅकेज बडा धमाका बाबूभाई. अक्षय सर, बघूया काय डिसिजन घेतात. अवांतर चेंडू दिलेला आहे, वाईड चेंडू, वाईड चेंडू. या बोनसच्या चेंडूवरती रन भेटतील ते एक, त्यामुळे संघाच्या धावसंख्येत परिवर्तन, संघाची धावसंख्या 2 बाद 19 धावसंख्या 1.5 षटका. गोलूचं पुढचा चेंडू बघूया कशा प्रकारची गोलंदाज. तोच गोलू, एक वेगवान गोलंदाज, छोटा पॅकेज बडा धमाका, जोरदार मारलेला फटका, मीटर पट्टी तुटली, खूप दूरवरती मारलेला फटका, जवळ जवळ 80 मीटर फटका, षटकार. आणि या 6 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या होती ती 25 धावसंख्या. 2 षटकानंतर 12.5च्या स्ट्राईक रेट झालेली धावगती. ओव्हर संपलेली आहे, त्यामुळे चेंडू तुम्हाला जुना दिला जाईल. 2 षटकानंतर चेंडू जर ओला झाला, फुटला, हरवला तर तुम्हाला जुना चेंडू दिला जाईल. परंतु 2 षटकाच्या आत जर चेंडू ओला झाला, चेंडू फुटला, उगच मध्ये उंदीर आला आणि त्या उंदराने जर कुरताडला तर तुम्हाला नवीन चेंडू दिला जाईल. कारण लेग साईडला बघितलं तर खूप उंदीर आहेत, खूप पाणी आहे, तिथे चेंडू ओला होतो किंवा उंदीर घुस कुरतडू शकतात. पाटील 2 षटकानंतर संघाची धावसंख्या होती ती 25 धावसंख्या. 3 षटकांचा खेळ बाकी. इथे एक मोठी पार्टनरशिपची फार गरज आहे, पप्पू सरांना माहिती आहे आणि त्याच्या समोर असणारा तंत्रशुद्ध फलंदाज अतुल सर यांना धावसंख्या वाढवण्याचं काम केलेलं आहे. आता इथे पूर्णतः अटॅक करणं फार गरजेचं आहे. नवीन गोलंदाज ज्यांना पहिले षटक टाकलं होतं, चांगली गोलंदाजी केली होती, संघाला अडचणीतून बाहेर काढलं होतं, परंतु छोटा पॅकेज बडा धमाका गोलू खूप महागडं षटक पडलं गेलं. बाबूभाई पंचांच्या भूमिकेत, तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये, परंतु इथे वेगवान गोलंदाजावरती घेतलेला खरपूस समाचार, खूप दूरवरती मारला, 88 मीटर फटका, पप्पू सरांच्या बॅटमधून षटकार. पंचांचा इशारा नो बॉलचा, स्पीडचा फटका, षटकार. आणि या 6 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या होती ती 32 धावसंख्या. निलेश धमिस्ते स्पोर्ट क्रिकेट क्लब संघ एक सुद्धा नामवंत संघाच्या दिवसातील बलाढ्य संघ म्हणून ओळखला जातो, परंतु या स्पर्धेमध्ये कोणता संघ बलाढ्य नाही, कारण इथे चेंडूचा प्रकार हा खूप मोठा बलाढ्य सूत्र आहे आणि याच बलाढ्य सूत्रावरती तुम्हाला करायचा तर मोठा खरपूस समाचार. इथे कोणत्या प्रकारच्या लवकरात लवकर जर विकेट गेल्या तर संघ अडचणीत येऊ शकतो, परंतु बाबाच्या पहिल्या चेंडूवरती घेतलेला खरपूस समाचार षटकाराचा, पुन्हा एकदा जोरदार मारलेला फटका पाहिजे, दुसरा बॅक टू बॅक षटकार, पीडच्या चेंडूवरती मारलेला फटका, षटकार. आणि या 6 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या होती ती 2 बाद 38 धावसंख्या. जर या षटकामध्ये साधारणतः बॅक टू बॅक जर षटकार चौकारांची आतिषबाजी झाली तर एक मोठी धावसंख्या उभी होऊ शकते. एक जबरदस्त फटकेबाजी करत असताना पाहिजे कशा प्रकारची फटकेबाजी करतो. या षटकात 6 चेंडूला 6 षटकार मारतात का ते पप्पू रामगुडे सर. तसं म्हटलं तर आकोदे का हाल पाहत असताना ऑनलाईन थेट यूट्यूबद्वारे सामन्याचा आकोदे का हाल पाहतात एक बेस्ट क्रिकेट समालोचक, दायरी विभागाचे स्टार चॉकलेट बॉय, आमचे जीवला गुरुवारी या शैलेश निवंगणे सर. अच्छा. तर बघूया पुढचा चेंडू, पुन्हा एकदा स्लोवर चेंडू टाकला, मनगटी कलात्मक फटका, लगातार 3रा षटकार मारणार होते, परंतु एक हळूवार मारलेला स्क्वेअर लेगचा फटका, चौकार. या 4 धावसंख्येनंतर संघाच्या धावसंख्येत बदल, संघाची धावसंख्या होती ती 2.2 षटकात 42 धावा. ऐक ना, बंटी रायकरच्या नावावरती दुसऱ्याचं नाव आलं काहीतरी. बंटी रायकरच्या ऐवजी एकदा जोरदार मारलेला फटका पाहिजे, काय होतं 1 रनवरती समाधान मानावं लागलं.
टेक्निकल मध्ये थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे. जिथं पप्पू रामगुडे नाव पाहिजे होतं तिथं बंटी रायकर झालेलं आणि त्यात थोडाफार बदल होईल. बघूया पुढचा चेंडू, पुन्हा एकदा ओरपी चेंडू, जोरदार मारला गेला, मनकडे कलात्मक फटका. आमिर एक बॉलच्या पाठीमागे, आमिर कडून का 4 क्षेत्ररक्षण झालं, 1 रन तो वाचवू शकला नाही. एक धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या होती ती 42 धावसंख्या. इथं नाव बदल. बघूया पुढचा चेंडू, बाबा यांचा स्ट्रायकर फलंदाज ते पप्पू सर, त्यांच्या बॅटमधून 2 षटकार, एक आलेला त्याने, एक चौकार आलेला, एक अफलातून कलात्मक फटका पॉईंटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकडून मिसफील झालेला, चौकार जातोय कपाचे, त्याच्या संघ सहकारी कमबॅक केलंय, चांगलं सहकार्य केलंय, परंतु 2 रन काय वाचू शकले नाहीत. या 2 धावसंख्येनंतर संघाच्या धावसंख्येत बदल, संघाची धावसंख्या होती ती 46 धावसंख्या. काय मी नाव लिहिलंय काय माहित. बघा पुढचा चेंडू, पप्पू सर स्ट्रायकर फलंदाज, लेटकटचा फटका, ज्या पहिल्या सामन्यामध्ये त्याच दिशेला पॉईंटच्या क्षेत्रामध्ये झेलबाद झाले होते, त्याच दिशेला झेल पडला आणि झेल टिपला गेला, एका अफलातून झेल. आशिष गोसाळे यांना झेल टिपला आपल्या क्रिकेट कार्तीमधला 40वा झेल. धक्का नंबर बसला तो संघाला तिसरा पप्पू रामगोडे सरांच्या भूमिकेमध्ये. नवीन फलंदाज संघाची धावसंख्या 46 धावसंख्या झालेली आहे. चला वेळ लावू नका, वेळ घेतलेला आहे तुम्ही. नवीन फलंदाज, फलंदाजाचं नाव नाही समजलं. संग्राम आहे का? अच्छा ठीक आहे. कॅप परिधान केली होती संग्राम, एक विस्फोटक आक्रमक फलंदाज आहे आणि ते अष्टपैलू खेळाडू आहे. त्याचा बेस्ट परफॉर्म बघितलं तर 18 चेंडू 62 धावसंख्या. अगोदरच्या सामन्यामध्ये 1 चेंडू 6 रनची गरज असताना एक अफलातून षटकार मारला होता आणि आपल्या संघाला विजय खेचून दिला होता. अगोदरच्या सामन्यामध्ये जो झेल पकडला तो आशिष गोसाळे. बघूया पुढचा चेंडू, झेल होतोय का? एक जबरदस्त झेल घेण्याच्या प्रयत्नामध्ये क्षेत्ररक्षण केली चूक, हाताला चेंडू चाटला, हाताला चेंडू घासून गेला आणि झेल सोडला. जीवदान दिलंय ते नवीन फलंदाज संग्राम पोकळे. एक दमदार मारलेला फटका, झेल होतोय का? परंतु झेल टिपला कुठे? तर सीमारेष पूर्ण पार झाल्यानंतर षटकार. महेश, या 6 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या होती ती 53 धावसंख्या. पुन्हा एकदा बॅक टू बॅक अतुलच्या बॅट मधून गेलेला खूप दूरवरती फटका, चेंडू हरवला, चेंडू सापडणं म्हणजे फार अवघड आणि खूपच दूरवरती मारलेला फटका, मीटर पट्टी तुटली, षटकार. आणि या 6 धावसंख्येनंतर निलेश दमसेटे, दमिस्टे स्पोर्ट क्रिकेट क्लब संघाची धावसंख्या होती ती 3/59. पुढचा चेंडू, बॅक टू बॅक तिसरा षटकार जातोय का पाहिजे होतं, परंतु एकदम स्लोवर चेंडू टाकला गेला. महेशनं फलंदाजाला चकवलं, फसवलं, परंतु समोर फलंदाज कोण? संग्राम पोकळे, ज्याने अगोदरच्या सामन्यामध्ये 1 चेंडू 6 रनची गरज असताना मारला होता उत्तुंग फटका, षटकार आणि आपल्या संघाला विजय खेचून दिला होता. तोच षटकार किंग संग्राम पोकळे. शिरसाट स्पोर्ट्स चॅम्पियन ट्रॉफी मध्ये याच अष्टपैलू खेळाडून आपल्या संघाला विजय खेचून दिले होते. एक दमदार कामगिरी केली होती.
खूप दूरवरती चेंडू ठेवला आणि फलंदाजाला जकडून ठेवला गेला. सांगण्यात येईल, स्कोर सांगण्यात येईल, काळजी करू नका. पुढचा चेंडू बघूया. रिव्हर्सिपचा फटका, उत्तरता चेंडू टाकला गेला. फलंदाजानं ठरवून खेळायच्या प्रयत्नामध्ये चेंडू गेला तो निर्धाव. पंचांचा इशारा अवांतर लेग बायचा. एक अवांतर धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या होती ती 61 धावसंख्या. या षटकामध्ये 14 धावा आलेल्या आहेत. पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, तिसऱ्या चेंडूवरती षटकार, चौथ्या चेंडूवरती सिंगल, पाचव्या चेंडूवरती डॉट चेंडू आणि शेवटच्या चेंडूवरती 1 रन. पहिल्याला 2 असतील तर राईट. मग पहिल्याला इथं 1 लिहिलेले, 2 आहेत. असून द्या, ओके. नाही, स्कोरर थोडासा मागे गेला होता, थोडीशी चूक झाली होती. चुका होत असतात, समजून घ्या. छोटा पॅकेज बडा धमाका आहे. नवीन खेळाडू आहे, नवीन टंकलेखन आहेत आणि थोड्याफार चुका होतात, समजून घ्या. छोटा पॅकेज आहे, काळजी घ्या, सतर्क राहा, क्षमत्व असावी. तुषार गवारे, पिरंगुट विभागातील एक दमदार आवाज. आज समालोचन कक्षामध्ये माझ्या समेत असताना यानंतरची कॉमेंट्री ते स्वतः करतील. गोलंदाज आहे तो प्रवीण. पुढचा चेंडू तो एवढा वेळ काय करत होता? एक दमदार फटका मारायच्या प्रयत्नामध्ये फलंदाज षटकार मारायच्या प्रयत्नात होता, परंतु चेंडू गेला तो पूर्णतः 30 यार्ड सर्कलच्या मैदानामध्ये. पूर्ण आला, चेंडू पकडला, अमीर शेखने झेल टिपला गेला. फलंदाज होतोय तो, सॉरी, झेल कोणी पकडला? कलाप्पा, कलाप्पा गोस्वामी. तुम्ही पकडला का? कालवा करून दिला नुसताच. मोहन दादा मारणे, अर्थातच संघनायक. एक जबरदस्त झेल टिपला. आपला क्रिकेट कार्तीमधला 148वा झेल. संघाची धावसंख्या 4 बाद 64 धावसंख्या होती. दमदार गोलंदाजी करतो तो प्रवीण, कमबॅक करून देतोय, परंतु नवीन फलंदाज येतो तो षटकार किंग. एक जबरदस्त विस्फोटक आक्रमक फलंदाज शुभम इचगे, आणि त्याचा झोन बघितलं तर मिड विकेट. हे पूर्णतः टेकाड दिसतंय, कॉलेज दिसतंय का? त्या कॉलेजच्या दिशेला जबरदस्त फटकेबाजी करतो आणि तो षटकार मारेल, कारण याच ग्राउंडवरती नेहमी सराव करतो. शुभम इचगे, बघूया कशा प्रकारची फटकेबाजी करतोय. आल्या आल्या मारतोय का तो षटकार. मी पहिलंच बोललो होतो, कॉलेजची दिशा आणि त्या दिशेला मारणार होता तो फटका. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत जाईपर्यंत एक चेंडू घेतला. एक दुसऱ्या घेण्याच्या प्रयत्नात यश आलंय. 2 धावेवरती समाधान मानवलंय. स्पर्धाचे कमिटीचे अध्यक्ष स्वतः रोहन चौगुले पळत असताना 2 धावा. या 2 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या होती ती 66. डबल छक्का. पुढचा चेंडू प्रवीण टू शुभम. ओ, आपलातून फटका, मनगटी कलात्मक जोरदार मारलेला फटका, ग्राउंडचा फटका. क्षेत्ररक्षकाला बॉलचा अंदाज घेता आला नाही. मिसफील्ड झालेला. दुसरा रन घेण्याच्या प्रयत्नात चांगली फेकी, परंतु रन काय वाचू शकला नाही. या 2 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या होती ती अब तक 68 धावसंख्या. आणि या चेंडूवरती एक षटकार येणं फार गरजेचं आहे. चांगली गोलंदाजी करतो तो गोलंदाज आणि या षटकामध्ये निर्धाव चेंडू टाकणं सुद्धा फार गरजेचं आहे. कमबॅक करून दिलंय ते प्रवीणनं, परंतु दमदार विस्फोटक आक्रमक फलंदाज आहे तो शुभम इचके. इथे अतुलला स्ट्राईक राहणं फार गरजेचं होतं, परंतु शुभम त्याच ताकदीचा फलंदाज आहे. एक पुन्हा एकदा जोरदार फटका. क्षेत्ररक्षक 2 बॉलच्या पाठीमागे ते एक महेश आणि बाबा. तोपर्यंत 2 धावा काय वाचू शकला. तिसरा रन घेण्याच्या प्रयत्नात पाहायचंय काय होतंय, धावचित होतोय का.
किरण चौधरी यांच्याकडे चेंडू टाकला पहिला, परंतु फलंदाज होतो तो धावबाद. या 2 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 70 धावसंख्या. कॉमेंटेटर 70 धावसंख्या झालेली आहे. किती रन झाले? 70 झालेला आहे. 71 धावा करायचे. किती रन आले सांग त्यांना आताच विश्लेषण सांग. 7 धावा आलेले आहेत. नाही नाही यानंतरचा सामना होणार आहे तो दोन्ही संघ नामवंत संघ आहेत. रुद्राई 11 मुळशी विरुद्ध दहानोरी स्पोर्ट क्रिकेट क्लब. दोन्ही संघ दर्जेदार. दोन्ही संघादरम्यान आतापर्यंत 40 वेळा लढत झाली. दोन्ही संघानं 20 वेळा विजय प्राप्त केलाय. परंतु आज या स्पर्धेमध्ये कोणता संघ पुढे चालवतो तो पाहिजे. रुद्रा 11 मुळशी विरुद्ध दहानोरी. दहानोरी 11 संघामध्ये एक जबरदस्त व्यक्तिमत्व, पुणे टेनिस बॉल क्रिकेट विश्वाचे एक दमदार व्यक्तिमत्व, पुणे टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष भरतदादा टिंगरे संघाचे संघनायक असताना आणि रुद्रा 11 संघाचे संघनायक सुद्धा एक दमदार व्यक्तिमत्व. काय झाले? 15 आले. 2-6 2-6. एक मिनिट 1 रनचा गोळ आहे. तुम्हाला स्कोर सांगितला जाईल. वेट अँड वॉच. हेच ना. चौथ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, तिसऱ्या चेंडूवरती षटकार, चौथ्या चेंडूवरती 1 रन, शेवटच्या चेंडूवरती 2 रन. हा पहिल्या चेंडूवरती 2 धावा. 2 12 14 15 16 17 रन आले.
7 धावा आलेले आहेत. अशा टोटल 69 धावा झालेल्या आहेत. 70ला विन आहे. ऑनलाईनला 7च दाखवतात. थांबा एक मिनिट. 70 झालाय टोटल. 70 झालाय. अरे तू स्कोर सांग रे. तू कशाला बोलतो 70 झाले. मी सांगतो तुम्हाला मी तुला 1000 वेळा सांगितलं मोबाईल हातात घेऊ नको. मोबाईल इथं ठेव. तू चुकणार नाही. चर्चेला उद्यान करू नका. बरोबर आहे. छोटा पॅकेज बडा धमाका स्कोरर योग्य भूमिकेमध्ये आहे. शेवटच्या षटकामध्ये 8 धावा झाले. बिनकामाचा वेळ 15 मिनिटं गेलेला आहे. 71 धावांचं आव्हान केतन प्रतिष्ठान संघाला 5 षटकात करायचं आहे. एक दमदार संघ, दोन्ही संघ नामवंत संघ आहेत. रुद्राई 11 मुळशी विरुद्ध केतन प्रतिष्ठान विरुद्ध निलेश दमिष्टे. दोन्ही संघ नामवंत संघ आहेत. यानंतरचा सामना होणार आहे तो रुद्राई 11 मुळशी विरुद्ध धानोरी स्पोर्ट क्रिकेट क्लब. दोन्ही संघाच्या संघनायकांना नाणेफेकीचा कौल करण्यासाठी याचे आणि तसं म्हटलं तर या पुणे टेनिस बॉल किशोरातलं एक दानशूर, एक दमदार व्यक्तिमत्व, ओल्ड इज गोल्ड, 22 स्टार, जबरदस्त, आमच्या जीवाचे जीवलग सहकार्य स्वतः निलेश दमिष्टे संघाचे संघ मालक इथे उपस्थित राहिलेले आहेत. बिंदास खेळायला सांगितलेलं आहे. निवांत खेळा, बिंदास खेळा. कशाला म्हटलं क्रिकेट एन्जॉय गेम. आणि अशा एन्जॉय गेम होती मारलेला कुतुंग फटका षटकार जातोय का चौकार तो पाहायचंय. 1 टप्पा जातोय तो चौकार. फलंदाज आहे तो अमीर शेख आणि नॉन स्ट्रायकर आहे तो शुभम डोळसकर. स्ट्रायकर आणि गोलंदाज आहे तो सूरज क्षीरसागर. सूरज यांना जर गोलंदाजी करत असताना त्रिफळाचीत फलंदाज केला किंवा बोल्ड जर घेतला तर संघाचे संघनायक स्वतः निलेश भाऊ दमिष्टे यांच्याकडून 200 रुपयाचे रोख पारितोषिक असेल. 2 1 100 100च्या नोटा 2. बघूया पुढचा चेंडू.
हो, पुन्हा एकदा जोरदार मारलेला फटका अमीर शेखच्या बॅट मधून एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून मारलेला उत्तुंग फटका, नेत्रदीपक तंत्रशुद्ध फटका, चौकार. अरे मित्रा, तू मोबाईल ठेवू नको, इथं ठेव. बघूया पुढचा चेंडू, पुन्हा एकदा ब्लॉक हॉल चेंडू टाकला गेला, फलंदाजाला जगडून ठेवलं गेलं. 1 रन. या 1 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या होती ती केतन प्रतिष्ठान बिनबाद 1.4 षटका 0.4 षटकात 9 धावा. यानंतरचा सामना अतिशय दमदार सामना, रुद्राई 11 मुळशी विरुद्ध धानोरी स्पोर्ट. तर धानोरी स्पोर्ट संघानं नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर काय घेतलं, फलंदाजी क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. बघूया पुढचा चेंडू, बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करतो तो सूरज. दोन्ही विस्फोटक आक्रमक फलंदाज आहे, दोन्ही षटकार किंग आहे. इथे यांना सिंगल डबल म्हणजे काय माहित नाही, परंतु इथे बघता चौकार षटकार कसे येतात याच नामवंत असणार आहे दोन्ही विस्फोटक आक्रमक. त्यापैकी बघूया षटकार किंग, एक जोरदार फटका, जोरदार अपील केलेलं आहे, पायचे पंचांचा इशारा. रिव्ह्यू घेतलेला आहे, तोच थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये पाहिजे. आणि पंचांचा निर्णय आलेला आहे तो नॉट आउट. कोण तसं म्हटलं तर क्रिकेट खेळ म्हटलं की इथे धावांचा पाऊस होणं फार गरजेचं आहे, आणि रनाची म्हणजे धावांचा पाऊस होणं फार गरजेचं आहे. पहिलं षटक आहे आणि पहिल्या षटकामध्ये 11 धावा झालेल्या आहेत. फलंदाजी करत असताना रन मोजणं फार गरजेचं आहे, तेव्हा तुम्ही लयमध्ये असता, मॅच मध्ये येत असता. जर तुम्ही रनच मोजून खेळत नसाल तर संघ अडचणीत येऊ शकतो. परंतु इथे मैदानामध्ये चक्क प्रेक्षक उपोषणाला बसलेले आहेत. स्क्वेअर लेगच्या दिशेला, अर्थातच मिड विकेटच्या दिशेला, भर उन्हाळ्यामध्ये, भर उन्हाच्या रखाड्यात उपोषणाला बसलेत. का उपोषणाला बसलेत? तर त्यांना वाटतं की पाऊस पडावा आणि पावसामध्ये आनंद घ्यावा. असे हे दमदार व्यक्तिमत्व आमचे जिवलग सहकार्य. प्रेक्षकांच्या भूमिकेमध्ये अमर धोत्रे, विक्रम अलगुडे सर आणि मयूर मंगोडेकर. जबरदस्त 3 व्यक्ती. श्री दत्त. केतन प्रतिष्ठान संघ अडचणीतून बाहेर येत असताना पहिल्या षटकात, पॉवरप्लेच्या षटकात 11 धावा, 24 चेंडू, 60 रनची गरज असताना बघूया कशा प्रकारची फटकेबाजी होतो. बॉलला वेग दिला गेला. एक वेगवान गोलंदाज कशाला म्हटलं जातं, तोच एक वेगवान गोलंदाज. वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन येतो तो संग्राम पोकळे, ज्यानं शिरसाट चॅम्पियन ट्रॉफी मध्ये आपल्या संघाला विजय खेचून दिला होता. 6 चेंडू 9 रनची गरज असताना आपल्या संघाला विजय खेचून दिलं होतं. एक मोठं पारितोषिक होतं साधारणतः 3 लाखाचं, आणि तोच 3 लाख बक्षीस मारून दिलं होतं. तोच विक्रमदित्य गोलंदाज संग्राम पोकळे, आणि त्याच्यावरती घेतलेला एक खरपूस समाचार. लेटकडचा फटका जातोय तो पॉइंट क्षेत्रामध्ये.
चौकार. या 4 धावसंख्येनंतर संघाच्या धावसंख्येचे परिवर्तन, संघाची धावसंख्या होती ती 15. सोलापूर विभागातील एक दमदार विस्फोटक आक्रमक फलंदाज अमीर शेख आज केतन प्रतिष्ठा संघाकडे जवळजवळ 15 कोटी रुपये देऊन एक मोठ्या मूल्यावरती खेळत असताना, आणि त्याच्याकडे खूप मोठी क्षमता आहे. स्वतः 15 कोटी रुपये का मोजले? गौरवनं सांगितलेलं आहे तो एक षटकार किंग आहे आणि त्याला आम्ही संघात घेणार कारण तो पूर्ण सामन्याचं चित्र बदलू शकतो. त्याच्या समवेत असणारा ग्लेन मॅक्सवेल म्हणून ओळखला जातो तोच शुभम डोळसकर. त्याच्याकडे सुद्धा एक जबरदस्त विस्फोटक आक्रमक खेळ आहे. त्याचे मूल्य बघितलं तर 7 कोटी रुपये. परंतु वेगवान गोलंदाज संग्राम पोकळे तो सुद्धा कमी नाही, 11 कोटी रुपये देऊन त्या संघाला सुद्धा त्या खेळाडूला घेतला गेलाय. फसवा चेंडू, चुकीचा फटका, झेल होतोय का पाहायचं, एकदम सहजरित्या झेल टिपला तो. एक ओल्ड इज गोल्ड फोर टिपला सूरज क्षीरसागर यांना आपल्या क्रिकेट कारकीर्दीमधला 342वा झेल. धक्का नंबर बसला पहिला तो केतन प्रतिष्ठा संघाला अमीर शेखच्या स्वरूपामध्ये. रामनं जर त्रिपळाचित केला तर 201 रुपयाचे पारितोषिक असेल. तेच निलेश भाऊ दमिस्ते स्वतः संघ मालक यांच्यातर्फे. पुणे टेनिस बॉल क्रिकेटमधलं एक दमदार व्यक्तिमत्व, एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू, ओल्ड इज गोल्ड, पुणे टेनिस बॉल क्रिकेटचे स्वतः अध्यक्ष असणारे बरं दादा टिंगरे यांचा संघ इथं सुद्धा आलेला आहे आणि त्यांच्या संघात असणारे दमदार व्यक्तिमत्व पुन्हा पोलीस सेवेमध्ये रुजू असणारे अमोल सर सुद्धा या स्पर्धेमध्ये खेळण्यात सज्ज आहेत. एक जबरदस्त व्यक्तिमत्व, कशाला म्हटलं जातं, दानशूर दिलदार व्यक्तिमत्व आज या स्पर्धेमध्ये लाभलेले आहेत आणि एक जबरदस्त फटकेबाजी करत असताना अमीर शेख झेलबाद झालेला आहे. फलंदाज आशिष गोसाळे एक विस्फोटक आक्रमक फलंदाज, नुसता षटकार मारतो आणि तोच एक विस्फोटक आक्रमक फलंदाज आशिष गोसाळे. बघूया कशा प्रकारची फटकेबाजी करतो आपल्या संघासाठी संग्राम पोकळे. एक वेगा चेंडू टाकायच्या प्रयत्नामध्ये जमलेला चेंडू चेंडू पर्यंत क्षेत्ररक्षक पर्यंत जातोय तो चौकार. गोलंदाजीच्या प्रशिक्षकाच्या भूमिकेत ओल्ड इज गोल्ड राजेश पोकळे सर यांचे इथं आगमन झालेलं आहे मंडळाचे होते आणि त्यांचं सर सर स्वागत. जिवलग यार लंगोटे यार आमचे जिवलग गुरुवारी आहेत आणि त्यांच्याकडून कोणत्या प्रकारची चूक होत नाहीत. परंतु एक चूक केली होती आई करंडक मध्ये, फुलटॉस चेंडू टाकला होता, षटकार खाल्ला होता आणि संघ पराभूत झाला. त्यांची चूक नव्हती, ती क्षेत्ररक्षकाची चूक होती. बघूया पुढचा चेंडू, परंतु एक दमदार भूमिकेमध्ये गोलंदाजी केली होती आणि स्वतः त्यांच्याच मार्गदर्शनाखाली गोलंदाजीचं प्रशिक्षक घेत असताना संग्राम पोकळे यांना केलेला एक दमदार गोलंदाजी. 1.5 षटकात केतन प्रतिष्ठा संघाची धावसंख्या होती ती 19 बाद. 70 धावांचं आव्हान देत असताना चांगली गोलंदाजी करतोय. बघूया पुढचा चेंडू, एक विस्फोटक आक्रमक फलंदाज आशिष गोसाळे तो सुद्धा एक षटकार किंग म्हणून ओळखला जाणारा फलंदाज. एक दमदार फटका, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून मारलेला खूप दूरवरती नेत्रदीपक फटका. उपस्थित प्रेक्षकांना या फटक्याला दिलं टाळ्यांचा गजर. एक अफलातून फटका, षटकार. या 6 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या होती ती 25. निलेश दमिस्ते संघाची धावसंख्या सुद्धा 19 होती आणि शेवटच्या चेंडूवरती सुद्धा मारला होता फटका, षटकार. दोन्ही संघाच्या समान धावा. इथे जर पाऊस आला तर पुन्हा एकदा सामना होणार. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 25 धावसंख्या. तर बघूया कशा प्रकारची फटकेबाजी करतो एक वेगवान फटकेबाज फलंदाज. तिथे धाव वाढवणं फार गरजेचं आहे. गोलंदाज अमोल गवारे, छोटा पॅकेज बडा धमाका. डोंजे विभागामध्ये स्थायिक असणारा, सॉरी खडकवासला विभागामध्ये स्थायिक असणारा अमोल गवारे. बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करतो. अजून खूप धावांची आवश्यकता आहे. 2 षटकात
25 धावा झालेले 2 बाद. पॉवर प्लेच्या षटकात चांगला समाचार घेतलेला आहे केतन प्रतिष्ठान संघाच्या खेळाडूंना. स्ट्रायकर फलंदाज शुभम डोळसकर. एक जोरदार मारलेला फटका. शुभम कडे चांगली क्षमता आहे. मनगटी कलात्मक फटका. अजिबात कोणत्या प्रकारचा जोर लावला नाही आणि एक स्लोवर चेंडू टाकला गेला फलंदाजाला. चल बाद. तुझी चूक काही नाही. Examination to not rule the exceeded. Fail is very competitive part. The big the expression to you, the very collected part, and that not lost for, and that's all the big the start. तू थोडीशी मुलाखत देतो. Why यार? It doesn't let in the speak from that's all. But he's very good smile and that's all. तसं म्हटलं तर आता तुझी नजर पूर्ण समोर क्षेत्ररक्षक गोलंदाज फलंदाजांवरती आहे आणि तुझ्याकडे असणारी खूप मोठी क्षमता सुद्धा आहे. फलंदाजाचं नाव सांगण्यात येईल, काळजी करू नये. बाबा षटकार किंग बाबा. ऊन पुढचा चेंडू. हो, फुलटॉस चेंडू. त्याचा खरपूस समाचार बाबाला घेता आला नाही. बाबाकडे ती क्षमता आहे. कोणत्या प्रकारचा चेंडू कसा जरी पडला तर तो कोणत्याही दिशेला षटकार मारू शकतो. बाबाला इथं पूर्ण जाण आहे की ते आपल्याला साधारणतः 4 षटकार मारायचे आहेत. सामन्याचं चित्र बदलू शकेल. आणि विकेट किपरच्या भूमिकेमध्ये स्वतः संघनायक बंटी रायकर अर्थातच शेखर रायकर. जर यष्टीचित फलंदाजाला जर केलं तर 201 रुपयाचे पारितोषिक असेल. काय आपलातून फटका मारला. षटकार कोणी तर षटकार किंग बाहुबली षटकार किंग आशिष गोसाळे यांच्या बॅटमधून निघालेला वैयक्तिक दुसरा षटकार. आशिष गोसाळे बद्दल बोलायचं म्हटलं तर पुणे जिल्हा AB टुर्नामेंट आयोजित केली जाणार एक जबरदस्त भव्य दिव्य फुलपीट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा AB ट्रॉफी मध्ये सिरसा स्पोर्ट संघामध्ये मी स्वतः याच आशिष गोसाळेला आमच्या संघातर्फे घेतलं होतं. तर त्या संघाला या खेळाडूला निवड केल्यानंतर त्यानं अमर गोरेच्या एका षटकामध्ये बॅक टू बॅक लगावले होते 5 षटकार. तोच षटकार किंग फलंदाज आशिष गोसाळे. तो जर जास्तीत जास्त पिचवरती थांबून राहिला तर साधारणतः 4 चेंडू शिल्लक राहतील आणि सामना विजयी होऊ शकेल. कारण त्याच्याकडे चौकार षटकार मारायची क्षमता भरपूर आहे आणि तो खूप अनुभवी खेळाडू आहे. बघूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा जोरदार फटका. झेल होतोय का बोलणार एवढ्यात एक मोठा फटका मारायच्या प्रयत्नात आशिष. एक मोठा विकेट. फलंदाज बाद. संग्राम पोकळे खुश दिलेले आहे. झेल टिपलेला आहे. ज्याच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली प्लेअर घडला अमोल गवारे तेच बबलू कामटे यांना झेल टिपला. एक अफलातून आपल्या क्रिकेट कारकीर्दीमधला 148वा झेल. नवीन फलंदाज षटकार किंग बेळगावकर महेश. 14 चेंडू विजयासाठी करायचे त्या 39 धावा. हे 2 चेंडू पुढचा चेंडू बघूया. जोरदार फटका मारायचा. आडवा पट्टा होता. क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं ते खालिदनं. आणि खालिद बघितलं तर एक चांगला अष्टपैलू खेळाडू आणि त्याच्याकडे कोणत्या प्रकारचे मिसफील्ड होणं फार गरजेचं. अजून तो एक नामवंत गोलंदाज आहे परंतु काही सामन्यामध्ये थोडासा महागडा पडला त्यामुळे त्याला वेटिंगला थांबवलं गेलेलं आहे. खालिद बिर्याणी PK बिराणी संघातर्फे मी याला खेळवलं होतं आणि त्या स्पर्धेत आमदार चषक सांगवी येथे चांगली गोलंदाजी करून आमच्या संघाला विजय खेचून दिलं होतं. एक अष्टपैलू खेळी केली होती. तोच खालिद आज निलेश धमिस्ते संघातर्फे खेळत असताना जोरदार फटका. फलंदाज होतो जेलबाद. पप्पू प्रवीण कारले यांनी घेतलेला आहे तो झेल.
अमोल चांगलाच गोलंदाज आहे. अमोलला अगोदरच्या सामन्यामध्ये यांनी खेळवलं नाही. छोटा पॅकेज बडा धमाका. त्यांना असं वाटलं की त्याच्याकडे अनुभव कमी, परंतु अमोल वारंवार आता बॅक टू बॅक कित्येक तरी सामना खेळलेला आहे आणि तो वारंवार मला नेहमी कॉल करत असतो, सर माझ्या गोलंदाजीमध्ये अजून काही प्रकारच्या सुधारणा करायच्या आहेत का? तू फक्त शोल्डरला जोर दे, ताकद दे आणि बॉल वेगात चेंडू कसा जाईल तो करायचा प्रयत्न कर. आणि तो नेहमीच त्याच पद्धतीनं गोलंदाजी करतो आणि प्रत्येक वेळेस यश मिळवतो. असा असणारा छोटा पॅकेज बडा धमाका 22 स्टार गोलंदाज अमोल गवारे यांनी चांगली अप्रतिम गोलंदाजी. संघाची धावसंख्या झाली ती 37 धावसंख्या, सॉरी 34 धावसंख्या झालेले 12 चेंडू विजयासाठी करायच्या त्या 37 धावा. केतन प्रतिष्ठान संघ अडचणीत जरी असला तरी तो कमबॅक करण्याची क्षमता आहे, कारण त्यांचे स्वतः प्रशिक्षक सुमित दावडे इथं जमा झालेले आहेत. नवीन फलंदाज बेगावकर षटकार किंग कालाप्पा गोसामी, एक जबरदस्त असणारा षटकार किंग. बघूया कशा प्रकारचे आपल्या संघासाठी फटकेबाजी करतोय. पहिल्या बॉलला विकेट, दुसऱ्या बॉलला सिंगल, तिसऱ्या बॉलला सिक्स, चौथ्या बॉलला विकेट आणि 2 रन मोजले ते. पुढचा चेंडू बघूया. खालीद एक वेगवान गोलंदाज, लेफ्ट आर्म राऊंड विकेट टाकलेला चेंडू जोरदार मारल्याला फटका. झेल होतोय का संग्राम पोकळे बॉलच्या पाठीमागे. झेल टिपला आपल्या क्रिकेट कारकीर्दीमधला 300वा खालीद शेख, एक अप्रतिम गोलंदाज खालीद. क्षेत्ररक्षणाच्या बाहेर तैनात असणारे आमचे स्पर्धा कमिटीचे सदस्य अमर धोत्रे यांना जर षटकाराचा चेंडू जर झेल पकडला तर स्वप्नील अळकुंडे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक. पण तो झेल कसा पकडायचा? उडी मारून एका हातात. यानंतरचा सामना होणार आहे तो रुद्राय 11 मुळशी विरुद्ध दानोरी. दोन्ही संघ तुल्यबळ, दोन्ही संघांना तयारीत राहायचे. लगेच आपल्याकडे वेळ फार कमी आहे. लगेच ज्या संघाचं क्षेत्ररक्षण असेल त्यांना लगेच मैदानात जायचंय. बघा पुढचा चेंडू. खालिद शेख एक दमदार गोलंदाज, लेफ्ट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करत असताना ब्लॉक हॉल चेंडू टाकला गेला, परंतु फलंदाजाला चेंडू काही समजला नाही. निर्धाव चेंडू केला. कमबॅक करतोय तो गोलंदाज. आतापर्यंत 2 चेंडू टाकले, निर्धाव चेंडू टाकलेले आहेत. दोन बॉल झाले. निलेश दमिस्टे संघातर्फे खेळत असताना आज मॉर्टर ट्रॉफी 2025चा मुकाबला. आता गेल्या 2 दिवसापूर्वीच एक मोठी स्पर्धा खेळून आलाय. तोच अमरावतीमध्ये स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. तोच खालिद एक वेगवान गोलंदाज. पुन्हा एकदा जोरदार फटका मारलेला पायचाही षटकार जातोय का क्षेत्ररक्षक शुभम इचके बॉलच्या पाठीमागे आणि शुभमनं सहजरित्या मगरीच्या पकडीमध्ये घेतात. तशाच पद्धतीनं जेल टिपला, जेल बाद. नऊ चेंडू विजय करत ते 37 धावा. किरण चौधरी जेलबाद झाल्यानंतर त्यांची जागा घेण्यासाठी आल्या तर स्वतः संघनायक मोहन मारणे दादा. बघूया कशा प्रकारची फटकेबाजी करतात. त्यांच्याकडे सुद्धा खूप मोठी क्षमता आहे, परंतु त्याच्या समेत असणारा षटकार किंग कलाप्पा अजूनपर्यंत काय त्याच्यावरती स्ट्राईक याची वेळ आली नाही, परंतु तो जर पिचवरती आला तर तो सुद्धा षटकार मारू शकतो. त्याच्याकडे सुद्धा खूप मोठी क्षमता आहे. रोज नेहमी सकाळी इंडियाच्या मैदानावरती पहाटे 7 ते 9 वाजेपर्यंत रोज सराव करतात. कोणताही दिवस न चुकवता असा असणारा केतन प्रतिष्ठान संघ आज मॉर्टर ट्रॉफी 2025 मध्ये खेळण्यास सज्ज. बघूया पुढचा चेंडू आणि त्यांच्या समेत असणारा हा सुद्धा एक नामवंत संघ आहे. तोच निलेश मिस्टे स्पोर्ट क्रिकेट क्लब बंटी रायकर यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा. रिव्हर्स पटका मारायच्या प्रयत्नात फलंदाज त्रिपाळाचित. बॅट्समॅन कोण आहे? विकास
तर नवीन फलंदाज आहे तो प्रवीण, तो सुद्धा विस्फोटक आक्रमक फलंदाज आहे. त्याच्याकडे खूप मोठी क्षमता आहे. तो सुद्धा नियमित सकाळच्या सत्रात सरावाला येत नाही, परंतु 4:30च्या दरम्यान जॉबला असल्यामुळे त्याला वेळ नसतो. 3:30ला त्याचा जॉब सुटतो. नेहमी सगळ्यांच्या अगोदर मैदानात टच राहणारा हाच तो प्रवीण षटकार किंग. आज हात थोडासा इंजुर्ड आहे, त्याच्या बोटाला चेंडू लागल्यामुळे बोट पूर्णतः वाकडं झालेलं आहे, तरी तो फलंदाजी आलेला आहे. बघूया कशा प्रकारची फटकेबाजी करतोय. आणि मी अगोदर त्याचे बॅट कुठे गेली, बॅट समोर जायला पाहिजे. जाऊन द्या, त्याच्या बोटाला चेंडू लागला याच्या अगोदर ती, त्यामुळे त्याला चेंडू काय, अरे पण शॉट जोरदार मारायच्या प्रयत्नामध्ये पूर्णतः चेंडू बॅट हातातून सुटली आणि विकेट किपर इंजुर्ड झालेला आहे. ओ, आणि बॅट कट झाल्यानंतर तो झाला विकेट. हॅट्रिकचा पहिला गोलंदाज खालिद शेख. एक जबरदस्त गोलंदाजी खालिदनं केली. मी का दमदार गोलंदाज आहे, मी सकाळच्या सत्रामध्ये जरी महागडा पडलो तरी दुपारच्या उन्हाच्या तडाख्यामध्ये मी कमबॅक करून देऊ शकतो, तेवढी माझ्याकडे क्षमता, आणि ती त्याने दाखवून दिली. आजच्या स्पर्धेतील, आजच्या दिवसामधील पहिली विकेट हॅट्रिक घेणारा एकमेव गोलंदाज ठरला तोच खालिद शेख. निलेश दमिस्ते स्पोर्ट क्रिकेट क्लब संघातर्फे खेळत असताना वैयक्तिक पहिलं षटक टाकतोय. एक दमदार गोलंदाजी. आतापर्यंत कोणत्या प्रकारचा एक रन सुद्धा दिला नाही, परंतु 3 विकेट घेण्यात यश आलेलं आहे. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड द विकेटनं गोलंदाजी. पुन्हा एकदा जोरदार चेंडू टाकला, जोरदार अपील, परंतु रन घेतला नाही. एक निर्धाव चेंडू, षटकाची समाप्ती. निर्धाव षटक घेत 4 विकेट घेऊन एक केलेला पराक्रम. जबरदस्त गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्यांचा कडकडा झालाच पाहिजे. आणि स्वतः निलेश दमिस्ते स्पोर्ट क्रिकेट संघाचे सर्व संघ मालक निलेश दमिस्ते यांच्याकडून खालिद यांना रोख 500 रुपयाचं पारितोषिक भेटतं. लगातार 4 विकेट आणि निर्धाव षटक टाकल्याने. स्पर्धा सामना संपल्यानंतर लगेच तुम्ही ते बक्षीस स्वीकारायचे. एक जबरदस्त चेंडू, जबरदस्त गोलंदाजी. कमबॅक करतोय तो गोलंदाज. बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करतोय प्रवीण करारे. कशा प्रकारची गोलंदाजी. पुढे गोलंदाज फलंदाज कोण. एक दमदार हळूवार मारलेला फटका. षटकार मारायच्या ऐवजी एकच रन. षटकारचा फटका 1 रन वरती. कलाप्पा च्या समेत असणारा गोल्या. बघूया गोल्या पहिल्यांदाच एका मोठ्या स्पर्धेमध्ये पहिला चेंडू खेळताना मॉर्टर ट्रॉफी 2025 मध्ये. आतापर्यंत इथून पुढे 15 वर्षात त्याला कधी फलंदाजी येणं फार अवघड आहे, परंतु आता मिळालेल्या संधीचं सोनं करणं फार गरजेचं आहे. तुला या मोठ्या स्पर्धेमध्ये आपण फलंदाज आहोत हे सिद्ध करायचंय, आणि त्याच सिद्धतेचा तुला सिद्धांत एक मोठा मांडायचा आहे. बघूया कशा प्रकारची फटकेबाजी करतो तो गोलू यादव. अर्थातच छोटा पॅकेज बडा धमाका गोल्या. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करताना प्रवीण. त्रिपळाचीच गोल्या. हेलिकॉप्टर फटका मारायच्या प्रयत्नात अप्रतिम गोलंदाजी. कमबॅक केली ती प्रवीणनं. त्रिपळाचीत केले ते गोल्याला. धक्का नंबर बसला तो संघाला. धक्का. कार्तिक अँड कार्तिक डबल हात, गोल हात फिरवणारा कार्तिक नवीन फलंदाज. धनंजय बांद्रे यांच्या समेत नेहमीच सराव करणारा हा वेगवान गोलंदाज कार्तिक. झोपेतनं उठवून घेऊन येतो गुरु. कार्तिक जेव्हा झोपलेला असतो तेव्हा नेहमीच सकाळचा स्वतः त्याचे गुरुवर्य धनंजय बांद्रे बाप्पू हे रोज त्याला उठवायला जात असतात आणि पाण्याचे शिंतोडे त्याच्या अंगावरती मारतात, तेव्हा त्याला गोलंदाजीला घेऊन येत असतात. तोच एक कार्तिक अँड कार्तिक गोलाकार. गोलाकार कार्तिक ब्लॅक ब्युटी. ओ कार्तिकचा अंधाधुंदी फटका. एक वेगळ्या प्रकारे मारलेला फटका. आज इन्स्टाला व्हिडिओ नक्कीच निघला जाईल, व्हिडिओ काढला जाईल. बॉल मारायच्या ऐवजी बॉल येऊन धडकला असे गुरुवर्य सांगतात धनंजय बापू.
पुढचा चेंडू ओ षटकार मारायच्या प्रयत्नामध्ये फलंदाजानं राहायचं, ती चेंडू सोडवून दिला. अवांतर चेंडू वाईड. माझा चेला बसलाय हातात घालून. एक दिवस असा होता, आमचा चेला होता समोर सुमित धावडे आणि समोर होते धनंजय बापू बांद्रे सर, आणि त्यांना पैज लावली होती की सुमित धावडेनं 6 चेंडू टाकायचे, त्यामध्ये एकही चेंडू वाईट टाकायचा नाही, 1000 रुपये देणार होते. परंतु सुमित धावडे 6 चेंडू, एक चेंडू वाईट टाकायचा नव्हता. समोर फलंदाज वाईड चेंडू टाकणार नव्हता, तेवढ्यात पहिला चेंडू विकेट किपरच्या डोक्यावरून डायरेक्ट वाईड, पूर्ण 1000 रुपये लॉस. एक जोरदार फटका मारायच्या प्रयत्नामध्ये एकच रनवरती समाधान मानावं लागलंय ते कलाप्पाला, आणि केतन प्रतिष्ठान संघ पराभवाच्या छायेत. विजय झालाय तो संघ निलेश धामिस्ते स्पोर्ट क्रिकेट क्लब संघ विजय. यानंतरच्या समालोचन कक्षामध्ये आमचे जीवलग मित्र, एक जबरदस्त छोटा पॅकेज बडा धमाका, मूळ शिकार पिरंगुटकर तुषार गवारे.